वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण UPSC CDSचे टाइम अँड वर्कचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन UPSC CDS 2021ला विचारला आहे. आपल्याला माहिती आहे मॅनडेजच्या कन्सेप्टमध्ये टोटल वर्क कसं असतं, तर मॅन इंटू डेज इक्वल्स टू काय असतं, टोटल वर्क. तर याच फॉर्म्युल्यावर हा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. बघा किती माणसं होते, तर 20 माणसं होते आणि किती दिवस काम करायले, तर 10 दिवस. याचा अर्थ टोटल वर्क किती असणार आहे, तर 200 युनिट्स. त्यांनी काय सांगितले बघा, आफ्टर वर्किंग फॉर 5 days दे रिअलाइज दॅट ओनली 1/4 वर्क विल बी कम्प्लिटेड. म्हणजे काय, तर पहिल्या 20 माणसांनी किती दिवस काम केले, 5 दिवस काम केले आणि काम किती कंप्लीट झाले, तर फक्त 1/4 कंप्लीट झाले. तर विचारलंय किती एक्स्ट्रा माणसे लागतील जेणेकरून जे काम वेळेवर होईल. उरलेलं काम किती असेल, 4 मधलं 1 झालं म्हणजे उरलं किती, 3/4 उरलं. आता किती एक्स्ट्रा माणसे लागतील, एक्स माणसं. आता किती दिवसात करावं लागेल, टोटल काम 10 दिवसात होईल. म्हणजे पहिले 5 दिवस केलं होतं म्हणजे उरलेलं काम किती दिवस करावं लागेल, उरलेल्या 5 दिवसात करावं लागेल. बघा हे 4 कॅन्सल झालं, पुन्हा हे 5 कॅन्सल झालं म्हणजे उरलं काय फक्त, तर 20/1 इक्वल्स टू x/3. तिरकसमध्ये मल्टिप्लाय करा, तर 20x3 इक्वल्स टू x, म्हणून x ची व्हॅल्यू येईल 60. तर विचारले किती एक्स्ट्रा माणसे लागतील विचारले आपल्याला. सुरुवातीला किती माणसं होती, 20 माणसं. आता किती लागलेत, 60. तर एक्स्ट्रा किती लागतील, तर 60 - 20, म्हणून आन्सर असेल 40. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 40, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, UPSC CDS 2021लाच विचारला. याच कन्सेप्टवर आहे, मॅन इंटू डेज. मॅन इंटू डेज इक्वल्स टू काय असतं, टोटल वर्क असतं. किती माणसं आहेत, 3n - 1 माणसं आहेत. किती दिवस लागलेत, तर 2n + 1 दिवस लागलेत. आणि ते काम किती दिवसात पूर्ण होईल, तर x दिवसात पूर्ण होईल. पुन्हा बघा किती माणसं आहेत, 3n + 1 माणसं आहेत. आणि किती दिवस, तर 4n - 3 दिवस लागलेत. आणि हे जे वर्क आहे पूर्ण काम पहिलं x दिवसात होईल आणि हे जे पूर्ण काम आहे ते y दिवसात होईल. आणि x आणि y चा रेशो दिलाय तुम्हाला, म्हणजे 3n - 1 इंटू 2n + 1 डिवायडेड बाय 3n + 1 इंटू 4n - 3 इक्वल्स टू x/y चा रेशो आहे 6/11. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला इक्वेशन होणार आहे, तर त्याच्यापेक्षा ऑप्शनमध्ये यांची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ऑप्शननुसार यांची व्हॅल्यू पुट करा, इक्वल्स टू त्यांचा रेशो 6/11 आला पाहिजे. आता यांची व्हॅल्यू आपण 7 पुट करू. बघा जर यांची व्हॅल्यू 7 पुट केली तर किती येईल आन्सर, 3 × 7 - 1 इंटू, पुन्हा यांची व्हॅल्यू 7 आहे तर 2 × 7 + 1 डिवायडेड बाय यांची व्हॅल्यू 7 आहे, 3 × 7 + 1 इंटू किती आहे, यांची व्हॅल्यू 7, 4 × 7 - 3. तर ह्यांचा रेशो आला पाहिजे 6/11. वरचं सॉल्व्ह करा. 7 त्रिक 21, 21 मधून 1 गेला 20 उरला. 7 दूनी 14, 14 आणि 1 15 डिवायडेड बाय 7 त्रिक 21 आणि 1 22 इंटू 28 - 3 25. बघा 5 ने कॅन्सल करा, 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 चौक 20. पुन्हा 2 ने कॅन्सल होते, 2 दूनी 4, 2 1 2, 2 1 2, 2 त्रिक 6/11 आला का रेशो 6/11. कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणून यांची व्हॅल्यू किती असणार आहे, 7. तर या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला याच पद्धतीने करावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPSC CDS 2023ला विचारला आहे. मॅनडेजचाच कन्सेप्ट आहे बघा. किती वुमन आहेत, 17 वुमन. चला 17 वुमन, किती माणसं आहेत, 24 मॅन आहेत. आणि किती दिवसात काम पूर्ण करतात, तर 5 दिवस लागले. हेच वर्क आता कोण करेल बघा, 12 वुमन आहेत, 23 मॅन आहेत. किती दिवस लागले त्यांना, तर ह्याला लागलेत 6 दिवस. फक्त एफिशियन्सी काढायची आपल्याला. 5 ने मल्टिप्लाय करा, किती होईल, 17 × 5 = 85 वुमन प्लस 24 × 5 = 120 मॅन इक्वल्स टू 12 × 72 वुमन प्लस 6 त्रिक 18, 6 दूनी 12 आणि 1 13, 138 मॅन. वुमन वुमन एका साईडला, मॅन मॅन एका साईडला, इकडली वुमन इकडे आणू आपण. तर 85 वुमन - 72 वुमन इक्वल्स टू 138 मॅन - 120 मॅन. मायनस करा, 5तून 2 गेले 3 उरले, 8तून 7 गेला 1 उरला. 13 वुमन इक्वल्स टू 8तून 0 गेला 8 उरला, 3तून 2 गेले 1 उरले, 18 मॅन. म्हणजेच 13 वुमन इक्वल्स टू 18 मॅन ही एफिशियन्सी आलेली आहे. तेच ऑप्शन मध्ये आहे आपल्याला बघा, ऑप्शन फर्स्टच दिसतंय, एफिशियन्सी ऑफ 13 वुमन इक्वल्स टू एफिशियन्सी ऑफ 18 मॅन. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. फक्त एफिशियन्सी काढायची होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPSC CDSलाच विचारला आहे. P आणि Q जर काम केलं तर 2 दिवसात होते. Q आणि R जर काम केलं तर 4 दिवसात होते. आणि P आणि R केलं तर 12/5 दिवसात होते. टोटल वर्क काढून घेऊ. टोटल वर्क किती येईल, 2 4 आणि 12चा लसावी येईल 12. एफिशियन्सी किती येईल, 2 × 12, 4 त्रिकून 12, 12/12 किती 1 आणि भागाकारातले 5 इकडे गुणाकारात जातील, तर 1 × 5 म्हणजे 5. आता विचारले एकट्या P ला किती दिवस लागतील. आता बघा प्रत्येक जण 2-2 वेळेस आहे,
म्हणजेच 2p प्लस 2q प्लस 2r किती येईल इफिशियन्सी ॲड करा. 5 आणि 3 8, 8 आणि 6 14. जर ह्याच्यातून 2 कॉमन काढला तर पी क्यू आर ची इफिशियन्सी भेटून जाईल 14 भागिले 2. इकडे 2 इकडे भागाकारात येणार म्हणून पी क्यू आर ची इफिशियन्सी आली किती 7. जर तिघांची इफिशियन्सी 7 आलेली आपल्याला एकट्या पीचं विचारलंय तर माझ्या ह्याच्यामध्ये इफिशियन्सी पुट करू आपण. बघा पी क्यू आर तिघांची इफिशियन्सी 7 आहे. ज्याचं काढायची त्याला जशाला तसं ठेवा. उरले 2 क्यू आणि आर. ते क्यू आणि आर ची इफिशियन्सी तुम्हाला माहिती आहे 3 युनिट इथं पुट करा इक्वल्स टू 7. तर पी ची इफिशियन्सी येईल 7 - 3 म्हणून पी ची इफिशियन्सी आली 4 युनिट. जर पी ची इफिशियन्सी 4 आली तर विचारले एकट्या पी ला किती दिवस लागतील काम करायला. वर्क किती आहे 12 युनिटचं काम आहे. जर 12 युनिटचं काम पी ची 4 ची इफिशियन्सीने किती दिवस लागतील एकट्या पी ला तर 3 दिवस लागतील. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 3 दिवस. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे यूपीएससी सीडीएस लाच विचारलाय. ए न काम केलं तर 8 दिवसात होते, बी न केलं तर 10 दिवसात होते, सी न केलं तर 15 दिवसात होते. टोटल वर्क काढून घेऊ आपण. सगळ्यांना भाग जाणारी संख्या 120 घेऊ. 15 8 20चे 10 गुणिले 12 120 होत आहे आणि 15 8 20चे हे टोटल वर्क झालं. हे त्यांची इफिशियन्सी झाली. ए आणि बी न स्टार्ट केलं वर्क आणि ए क्वाइट्स आफ्टर वर्किंग फॉर 2 डेज म्हणजे 2 दिवसामध्ये ए आणि बी न काम केलंय. ए एका दिवसात 15 करते, बी एका दिवसात 12 करते. तर दोघं जण मिळून एका दिवसामध्ये किती युनिट करतात 27 युनिट वर्क होते एका दिवसामध्ये. तर दोघांनी मिळून किती 2 दिवस सोबत केले. जर मग एका दिवसामध्ये 27 युनिट झालं तर 2 दिवसामध्ये दोघांनी मिळून काम किती केलं असेल दुसऱ्याही दिवशी 27 झालं असेल. म्हणजे टोटल 2 दिवसाचं काम किती झालं 54 युनिट. मग आता मला सांगा जर 2 दिवसामध्ये 54 युनिटचं वर्क झालं उरलं काम किती असेल 120 मधून 54 मायनस करा. 10तून 4 गेले 6 उरले, 11तून 5 गेले 6 हे रिमेनिंग वर्क आहे. आता काय झालं 2 दिवसानंतर कोणतरी सोडून गेले. बघा कोण सोडून गेले ए सोडून गेला म्हणजे उरलाय कोण आता बी. तर रिमेनिंग काम कंप्लीट करताना आता सी जॉईन झालाय बी ला म्हणजे हे उरलेले जे काम आहे ते बी आणि सी ने मिळून केले. मग बी एका दिवसामध्ये 12 युनिट करतंय, सी एका दिवसात 8 युनिट, दोघं जण मिळून एका दिवसात 20 युनिट करतात. तर हे 66 उरलेलं काम 20च्या एफिशियन्सीनं बी आणि सी ला किती वेळ लागेल. बघा 2 न कॅन्सल करा 10 वरी 2 न कॅन्सल करा 6 33 भागिले 10 दिवस म्हणजेच किती येईल 10 30 उरले 3 भागाकारात 10 म्हणजे किती दिवस लागतील 3.310. विचारलंय पूर्ण काम व्हायला किती दिवस लागतील. सुरुवातीचे 2 दिवस केलं होतं येणं ए सोडून गेला होता म्हणजे ते सुरुवातीचे 2 दिवस प्लस हे 3.310 दिवस 3 आणि 2 म्हणजेच 5.310 दिवस लागतील. आता ऑप्शन असं दिसत नाही हे मल्टिप्लाय करून ऑप्शन आहे बघा 10 × 50 50 आणि 3 53 म्हणजेच आन्सर येईल 53 भागिले 10 दिवस. जे ऑप्शन दिसते ऑप्शन नंबर 4. धन्यवाद.